हॅलो हॅलो हा मी प्राध्यापक पी डोडस, महात्मा फुले महाविद्यालयवरून राज्यशास्त्र विभाग प्रमुख. आपण सेमिस्टर 3च्या म्हणजे बी ए भाग 2मधील सेमिस्टर 3 जे आहे आणि या सेमिस्टर 3मधल्या 3ऱ्या युनिटच्या महत्त्वाच्या घटकांचा आपण अभ्यास मागच्या तासिकेपासून करत आहोत. आणि आपण सर्वसाधारणपणे अमेरिकेचा हा जो युनिट आपला आहे 3रा युनिट हा अमेरिकेच्या राज्यघटनेच्या संदर्भात आहे. आणि राज्यघटनेच्या संदर्भात असणारा हा युनिट यामधल्या आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या घटकांचा म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड, अधिकार आणि कार्य कशा प्रकारचे आहे, कोणत्या प्रकारचे आहे, या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या घटकांचा आपण अभ्यास या ठिकाणी करत आहोत. आणि या अगोदर मी तुम्हाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होते, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होते, त्याच्या अवस्था काय आहे, त्याच्या कार्यपद्धती कशा आहे, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, या महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्येच पाहिलं होतं. आपण या ठिकाणी पाहिलं का पहिली अवस्था जून जुलैपासून सुरू होते तर ते नोव्हेंबरपर्यंत, आणि नोव्हेंबर महिन्यातला पहिला मंगळवार जो असतो तो मतदानाचा दिवस असतो, त्या दिवशी मतदान घेतलं जाते. हा पहिला टप्पा आपण पाहिला. त्यानंतर दुसरा टप्पा आपण पाहिला का राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीत अप्रत्यक्ष पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या निर्वाचन मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या राष्ट्राध्यक्षाची निवड होते. त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रतिनिधी कसे येतात, सिनेटचे 100 आणि प्रातिनिधिक सभागृहाचे 437 असे करून 537 एकूण त्या निर्वाचन मंडळाच्या सदस्यांची संख्या असते, ते आपण बघितलं. त्यानंतर ज्याला सर्वाधिक मतं प्राप्त होते, ज्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतात तेच या ठिकाणी त्याच पक्षाचा राष्ट्राध्यक्ष बनतो, हे आपण पाहिलं. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं की 6 जानेवारीला या ठिकाणी मतपेट्या वॉशिंग्टन या ठिकाणी आणून सिनेटच्या समोर आणि काँग्रेसच्या समोर या मतमोजणी होते. आणि 6 तारखेला मतमोजणी होऊन अध्यक्षपदासाठी कोण उमेदवार निवडून आलेला आहे याची संपूर्णपणे जाहीर केलं जाते. त्यानंतर 20 जानेवारीला अध्यक्ष हे सर्वसाधारणपणे आपल्या अध्यक्षपदाची शपथ घेतात. इथपर्यंतचा भाग आपण या ठिकाणी पाहिला होता. निवडणुकीची प्रक्रिया, निवडणुकीची कार्यपद्धती कशा प्रकारची होते, आणि अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर निर्वाचन मंडळ जे आहे, जे सदस्य निवडून आले त्याचं काम कोणतेही राहत नाही, ते बरखास्त केलं जाते आणि ते त्या ठिकाणी संपलं जातं. आता आपण पुढचा टप्पा आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाल, अध्यक्षाचा कार्यकाल आणि पदमुक्ती, या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या घटकांचं विश्लेषण आपण या ठिकाणी आता डिटेल्समध्ये करणार. पहा, या ठिकाणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल हा अमेरिकन घटनेप्रमाणे 4 वर्षाचा कार्यकाल असतो. एका व्यक्तीला 2 वेळा अध्यक्षपदासाठी उभे राहता येते, म्हणजे एका व्यक्तीला कमीत कमी 2 वेळा म्हणजेच 8 वर्षाच्या कालखंडासाठी अध्यक्ष म्हणून होता येते. आता मात्र तिसऱ्यांदा अध्यक्षाच्या निवडणुकीत त्याला उभं राहता येत नाही. राष्ट्राध्यक्ष स्वइच्छेनं आपल्या पदाचा राजीनामा केव्हाही देऊ शकते, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. काही कारणास्तव हे पद रिकामं झाल्यास, समजा अध्यक्षाचा मृत्यू झाल्यास, त्या ठिकाणी अमेरिकेचा उपाध्यक्ष हाच अध्यक्ष म्हणून काम पाहतो. परंतु 2 वर्षाचा कालावधी जर शिल्लक राहिला असेल, म्हणजे 2 वर्षात राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू झाला
तर या ठिकाणी उर्वरित कालखंडासाठी उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम पाहतो. आता उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम पाहतो त्यावेळेस काय असते, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी या महत्वपूर्ण बाबीमध्ये त्याचा मृत्यू जर झाला, उपाध्यक्ष हा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि 2 वर्षापेक्षा जास्त कालखंड असेल तर उपाध्यक्षाचा एक टर्म झाली असं समजण्यात येते. आता हे झालं सर्वसाधारणपणे अध्यक्षाच्या राजीनामा किंवा त्याचा मृत्यू झाला. आता जर समजा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला दुसरी एक पद्धत आहे, त्याला पदावरून काढायचं असल्यास त्याला अविश्वासाच्या ठरावाच्या माध्यमातून अविश्वास ठराव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर आणला जातो. या 3 गोष्टीसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर अविश्वास ठराव आणला जातो. 1, घटनाभंग झाला असेल. 2, भ्रष्टाचार झाला असेल किंवा केला असेल, आरोप असेल भ्रष्टाचाराचे. आणि 3 म्हणजे गैरवर्तन. या 3 पैकी कोणताही एक आरोप जर राष्ट्राध्यक्षावर ठेवण्यात आला असेल, राष्ट्राध्यक्षावर ठेवण्यात आलेला आरोप त्याला न्यायालयात मात्र दाद देता येत नाही, न्यायालयात त्याचं आव्हान देता येत नाही. त्याला काँग्रेसच्या समोर या ठिकाणी ठेवण्यात आलेला जो आरोप असेल तो आरोप ठेवावा लागतो आणि काँग्रेसच्या समोर ठेवल्यानंतर प्राथमिक सभागृहात या आरोपाची मांडणी केली जाते. कोणत्या भ्रष्टाचाराचा आरोप असेल किंवा गैरवर्तनाचा आरोप असेल तर तो ठेवला जातो प्राथमिक सभागृहात. या प्राथमिक सभागृहात आरोप ठेवल्यानंतर त्या आरोपाची चौकशी होते. राष्ट्राध्यक्ष स्वतः किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फत किंवा वकिलामार्फत आपलं म्हणणं काँग्रेसच्या समोर म्हणजे प्राथमिक सभागृह मांडू शकते आणि प्राथमिक सभागृहानं हा आरोप 2/3 मतांनी मंजूर केला तर हा पुढे सिनेटकडे जाते आणि सिनेटने जर बहुमताने मंजुरी दिली तर राष्ट्राध्यक्षाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. परंतु प्रातिनिधिक सभागृहाने जर बहुमताने मंजूर केला आरोप, तर समजा बहुमताने मंजूर केला पण सिनेटमध्ये आला आणि सिनेटमध्ये तो बहुमत नाकारला गेला, बहुमत मिळालं नाही, 2/3 बहुमत प्राप्त झालं नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला पदावरून त्याला जावं लागणार नाही. आपल्याला असे काही बिल क्लिंटन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटनचे पती, यांच्यावर त्यांच्या कालखंडात गैरवर्तनाचा बाबतीमध्ये आरोप ठेवण्यात आला होता. गैरवर्तन, महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला. प्राथमिक सभागृहात ठेवण्यात आला आरोप, त्याची आरोपाची चौकशी झाली, मांडणी झाली, संपूर्ण झालं आणि प्रातिनिधिक सभागृहानं त्याला 2/3 बहुमताने मंजुरी सुद्धा दिली. पण काय झालं मग पुढे? सिनेटमध्ये आला. सिनेटमध्ये तो फेटाळला गेला, कारण का सिनेटमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या पक्षाचं बहुमत होतं, त्यामुळं तो आरोप फेटाळला गेला आणि त्यामुळं तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं काम पडलं. तर अशा पद्धतीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्या पदावरून काढता येते. हा झाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड, अधिकार आणि कार्य. त्याचबरोबर त्याला पदावरून कसं दूर केलं. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या या पदावरून दूर करण्याची पद्धती कशी आहे, महाभियोगाचा खटला कसा चालवला जातो, या सर्व महत्वपूर्ण बाबींचे विश्लेषण पाहिलं. आता आपण पुढचा महत्वाचा घटक या ठिकाणी पुढे बघणार. यामध्ये काय पाहणार आहोत? यामध्ये आपण पाहणार आहोत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे अधिकार आणि कार्य. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं का कोणालाही सर्वश्रेष्ठ तो व्यक्ती का होतो, व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो तर त्याला प्राप्त झालेले अधिकार असतात, ते अधिकार त्यामुळे तो व्यक्ती सर्वश्रेष्ठ होतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला प्राप्त झालेल्या अधिकारामुळे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष आहे असं आपण म्हणतो. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष आहे. जगातल्या कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाला एवढे व्यापक स्वरूपाचे अधिकार नाही, तेवढे अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहे असं आपण म्हणतो किंवा म्हटले जाते.
त्याचं काय कारण? त्याचं तेच कारण आहे का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला प्राप्त झालेले अधिकार. आता त्या अधिकाराचं आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या शासनविषयक अधिकार, शासनविषयक अधिकार व कार्य, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे शासनविषयक अधिकार व कार्य. पहा, शासनविषयक अधिकार म्हटल्याबरोबर त्यामध्ये काही जास्त आपल्याला विचार करण्याची गरज नाही. तत्त कसं, शासन चालवण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहे, शासनविषयक अधिकार. आता शासन राष्ट्राध्यक्ष कोणाकोणाच्या माध्यमातून चालवते एवढ्या आपल्याला गोष्टी माहीत असल्या तर मात्र त्या पॉइंटचं उत्तर आपल्याला सहज असेल. पहिल्यांदा सर्वात महत्वाचं, शासनविषयक अधिकारामध्ये आपलं मंत्रिमंडळ निर्माण करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपलं मंत्रिमंडळ निर्माण तयार करण्याचं काम करतो आणि राजकीय ध्येय धोरण ठरवण्याचा अधिकार त्याला आहे, राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार त्याला आहे. आणि हे सर्व निर्णय घेत असताना ज्याला मंत्रिमंडळ म्हणतो आपण, त्या मंत्रिमंडळाची निर्मिती सुद्धा त्याला करण्याचा अधिकार. मंत्रिमंडळ, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपल्या सहकारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करतो आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या देशाचा राज्यकारभार चालवतो. त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारचे अस्तित्वात असणारे अधिकारी, निरनिराळ्या आयोगाचे अध्यक्ष, निरनिराळे वरिष्ठ अधिकारी, सैन्य दलातले अधिकारी, सरसेनापती, परराष्ट्रात पाठवायचे राजदूत, या सर्वांची नियुक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करतो आणि या सर्वांच्या माध्यमातून आपल्या देशाचा राज्यकारभार पाहण्याचं काम या ठिकाणी कोणत्याही देश म्हणजे या ठिकाणी अशा प्रकार. आता आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही त्याचं काम आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्र, आंतरराष्ट्रीय क्षेत्र म्हणजे परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे. परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं परराष्ट्र कोणता करार करायचा, करार, अणुकरार असेल, कोणताही करार असेल, शस्त्रास्त्र करार, शस्त्रास्त्र संधी असेल, हे सर्व करार करण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला अमेरिकन घटनेनं बाहेर केलेला आहे. आपल्याला आठवते का अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष विल्ड्रो विल्सन यांनी महायुद्धानंतर, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करून केली आणि राष्ट्रसंघाची स्थापना केली. पहिलं महायुद्ध संपुष्टात आलं त्यांच्याच नेतृत्वात आणि मग अमेरिकेने राष्ट्रसंघाचा सदस्य व्हावं की होऊ नये अशा प्रकारचं महत्वपूर्ण, अशा प्रकारचं काम करण्याचं काम केलं. आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला परराष्ट्रीय धोरण ठरविण्याचा अधिकार आहे आणि त्या सुरक्षा परिषदेत त्यानं व्हावं की होऊ नये ठरलं. परंतु काय झालं का त्या राष्ट्राध्यक्षाला सिनेटनं मान्यता दिली नाही, म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं केलेला करार म्हणजे त्याला राष्ट्रसंघाचा सदस्य होता आले नाही. म्हणजे शासनविषयक अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला व्यापक स्वरूपाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या निर्णय घेण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे. आणि परराष्ट्रविषयक धोरण ठरविण्याचा आणि परराष्ट्रविषयक धोरण ठरवल्यानंतर त्या धोरणाची लगेच अंमलबजावणी करण्याचा अधिकार त्याला आहे. आताच निर्णय घेतला तर घेतल्या त्या वेळेपासून तो निर्णय चालू होतो. या शासनविषयक क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला प्राप्त झालेले आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा अधिकार विधिविषयक अधिकार. विधिविषयक अधिकार, विधी म्हणजे कायदा. पहा, आता विधिविषयक अधिकार क्षेत्र, विधी म्हणजे कायदा. आता विधेयक तयार करण्याचा महत्वपूर्ण अधिकार कोणाला असतो? विधिमंडळाला. विधिविषयक क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार या राष्ट्राध्यक्षाला असतो. विधेयक तयार करण्याचा अधिकार, विधेयकाला मान्यता देण्याचा अधिकार विधिमंडळाचा आहे. पण आपल्याला प्रशासन चालवण्यासाठी, देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी आवश्यक असणारे कायदे,
जरी विधिमंडळ संमत करत असलं तरी विविध विभागांसाठी आवश्यक असणारे कायद्याचा कच्चा आराखडा तयार करण्याचं काम अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपल्या सहकारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या माध्यमातून करत असतो. विधेयकाची निर्मिती, विधेयक तयार करण्याचं काम, कच्चा आराखडा तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाते आणि ते काँग्रेस समोर मांडलं जाते. काँग्रेस समोर मांडल्यानंतर या विधेयकाला काँग्रेसच्या दोन्ही सभागृहाची संमती असणं गरजेचं असते. प्रातिनिधिक सभागृहात तो विधेयक मांडल्यानंतर, प्रातिनिधिक सभागृहामध्ये त्या विधेयकाला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर 2/3 बहुमताने ते मंजूर झाल्यानंतर ते सिनेटकडे येते आणि सिनेटकडे आल्यानंतर सिनेटमध्ये त्याची चर्चा होते आणि सिनेटने त्याला बहुमताने मंजुरी दिल्यानंतर ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे सही करिता जाते. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची सही विधेयकावर झाल्याशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला नकार अधिकार देण्याचा अधिकार आहे. व्हेटो पॉवर, पॉकेट व्हेटो, नकार अधिकार, पॉकेट व्हेटो सुद्धा आहे. नकार अधिकार म्हणजेच काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने एखादे विधेयक मंजूर केल्यानंतर ते राष्ट्राध्यक्षाच्या सहीकरिता आलं तर राष्ट्राध्यक्षाने त्यावर सही जर केली नाही, त्या विधेयकामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार, दुरुस्ती करून ते विधिमंडळाकडे पाठवण्याचा अधिकार आहे. आणि ते पाठवल्यानंतर जर विधिमंडळानं पुन्हा पास करून, दुरुस्ती करून, पुन्हा अध्यक्षाकडे पाठवलं तर मात्र त्या ठिकाणी त्या विधेयकावर राष्ट्राध्यक्षाला सही करावी. पण कधी कधी काय होते, पॉकेट व्हेटो कसा असतो? पॉकेट व्हेटो म्हणजे अमेरिकेच्या विधिमंडळानं एखादं विधेयक तयार करून, पास करून ते विधिमंडळाकडे आलं, राष्ट्राध्यक्षाकडे आलं. राष्ट्राध्यक्षानं त्याला नाकारलंही नाही आणि त्याच्यावर सही केली नाही. आला प्रश्न. आणि अशा परिस्थितीत अधिवेशन संपलं. यांना काय केलं, अध्यक्षानं ना सही केली ना ते वापस पाठवलं आणि मग अधिवेशन संपलं. अधिवेशन संपल्यानंतर ते अधिवेशन संपलं तर ते विधेयक आपोआप रद्द होते, आपोआप रद्द झालं. अशा प्रकारचा अधिकार विधीच्या क्षेत्रात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे. याला म्हटलं जाते अध्यक्षाचा नकार अधिकार, म्हणजे विधेयकाला तो नकार देऊ शकतो. आता तिसरा महत्वाचा अधिकार आहे अर्थविषयक अधिकार. आर्थिक क्षेत्र, आर्थिक बजेट, ब्युरो ऑफ द बजेट. प्रत्येक देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी अर्थसंकल्प पैशाची नितांत गरज असते. जोपर्यंत अर्थसंकल्प विधिमंडळाने मंजूर केलेला नाही तोपर्यंत कोणत्याही या ठिकाणी त्या अर्थसंकल्पात मंजुरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणताही खर्च करता येत नाही. अर्थसंकल्प सर्वप्रथम प्रातिनिधिक सभागृहात ठेवावा लागतो आणि प्रातिनिधिक सभागृहात अर्थसंकल्प ठेवल्यानंतर त्याला बहुमताने मंजुरी मिळाल्यानंतर तो सिनेटकडे जाते आणि सिनेटने त्याला बहुमताने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्राध्यक्षाची सही झाल्यानंतर तो अर्थसंकल्प मंजूर झाला असं समजलं. म्हणजेच कर लावायचे, कर कमी करायचे, कर जास्त करायचे किंवा अजून कोणत्या प्रकारच्या बजेटमध्ये त्या सर्व प्रोव्हिजन कराव्या लागतात आणि त्या केल्या जाते. आणि त्या अर्थसंकल्प हा अध्यक्षाच्या मंजुरीनंतर अध्यक्ष की अर्थसंकल्प मंजूर झाला असं समजलं.
न्यायविषयक क्षेत्र. चौथा महत्वाचा अधिकार न्यायविषयक अधिकार. न्यायविषयक अधिकार, राष्ट्राध्यक्षाला न्यायविषयक अधिकार म्हणजे त्याला दयेचा अधिकार. दया. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली असेल, मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल, तर अशा आरोपीला राष्ट्राध्यक्षाकडे दयेचा अर्ज सादर करण्याचा अधिकार आहे. आणि अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर केल्यानंतर राष्ट्राध्यक्षाने त्याच्या शिक्षेमध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार आहे. तो दिलेली शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत देऊ शकतो, जन्मठेपेत झालेली शिक्षा पूर्णपणे माफ करू शकतो. तो राष्ट्राध्यक्षाचा वैयक्तिक अधिकार, म्हणजे त्याला त्याच्यावर स्वतः निर्णय घेतो. पण कोणताही राष्ट्राध्यक्ष निर्णय घेत असताना सर्व बाबीचा विचार करून तो निर्णय घेतो. असं नाही का मग त्यानं कुणालाही काही करतो नाही, त्याची संपूर्ण माहिती पाहतो, त्याचा गुन्हा पाहतो आणि नंतर करतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी न्यायविषयक क्षेत्रात या ठिकाणी राष्ट्राध्यक्षाला अधिकार आहे. त्यानंतर संकटकालीन अधिकार क्षेत्र. पाचवा आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा अधिकार म्हणजेच या ठिकाणी कोणता? संकटकालीन अधिकार. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे संकटकालीन अधिकार. संकटकालीन, आता संकट म्हणजे कोणतं? देशात आणीबाणी घोषित झाली असेल, देशावर परराष्ट्राने आक्रमण केलं असेल, किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल, किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली असेल, याला म्हटलं जाते संकट. म्हणजेच संविधानानुसार तो लष्कराचा सरसेनापती असतो आणि लष्कराचा सरसेनापती असल्यामुळं कोणत्या देशाची युद्ध करण्याचा, कोणत्या देशाचे सैनिकी करार करण्याचा सर्व महत्वपूर्ण अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला प्राप्त झालेले आहे. युद्ध जाहीर करणे आणि युद्ध जाहीर करून त्या ठिकाणी सिनेटची किंवा काँग्रेसची मान्यता प्राप्त करून घेणे, अशा सर्व महत्वपूर्ण अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला प्राप्त झालेले आहेत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या सर्व अधिकारामुळं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष झालेला आहे. तर अशा प्रकारे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे अधिकार जे आहेत ते अधिकार कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, या अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाच्या अधिकाराचा आपण या ठिकाणी माहिती पाहिली. आज आपण या ठिकाणी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, त्याची निवड, त्याचे अधिकार, त्याला पदावरून कसं दूर केलं जाते, या सर्व महत्वपूर्ण अशा स्वरूपाच्या घटकांचं विश्लेषण आणि वर्णन या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी हा जो भाग आहे या ठिकाणी संपलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शिवम